नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मुक्ताई नगरातील संत मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. नियोजित दौऱ्यातील कार्यक्रम आटपून रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परतीच्या प्रवासासाठी मुंबईकडे निघाले होते. पण वैमानिकानं विमान उडवण्यास ऐनवेळी नकार दिल्यानं मोठा गोंधळ उडाला. पाहुयात हे हाय व्होल्टेज ड्रामा नेमका काय आहे. मुक्ताई नगरातील नियोजित कार्यक्रम आटपून रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव विमानतळावर पोहोचले. त्यांच्याबरोबर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. ठरल्याप्रमाणे एकनाथ शिंदे विमानात बसून काही तासातच मुंबईत पोहोचणार होते. परंतु तेवढ्यात शिंदे यांना मुंबईहून घेऊन आलेल्या वैमानिकानं प्रकृतीचं कारण देत विमानाचं उड्डाण करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. तब्बल 12 तास उड्डाण केल्यामुळे शारीरिक थकवा जाणवत असल्यानं वैमानिकानं सांगितल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतीक्षा कक्षात हतबल होऊन बसावं लागलं. मंत्री महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वैमानिकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडूनही वैमानिकाची मनधरणी करण्यात आली. वैमानिकाच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही बोलवण्यात आलं. मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी स्वतः विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. तेव्हा कुठं वैमानिक विमान घेऊन मुंबईच्या दिशेने रात्री उशिरा रवाना होण्यास तयार झाला. या गोंधळात तब्बल 45 मिनिटं एकनाथ शिंदे यांना प्रतीक्षा कक्षात नाईलाजानं बसावं लागलं. त्यामुळे त्यांचे पुढील नियोजित कार्यक्रम देखील त्यामुळे रखडले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेऊन विमान मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यानंतर भाजपा नेते तथा मंत्री गिरीश महाजन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुटकेचा निश्वास सोडला. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यताप्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.